बीएसपी क्या करेगी? संघर्ष करेगी। बीएसपी के 3 कप्तान सर्वप्रथम सर्व महामानवांना त्रिवार वंदन करतो। ज्या पक्षाची स्थापना माननीय कांशीरामजींनी केली आणि 4 वेळ बहीण मायावतींना मुख्यमंत्री केलं, त्या मायावतींना मी प्रणाम करतो आणि माझ्याकडनं त्यांना ग्वाही देतो, मी खरा शिपाई राहील बहुजन समाज पार्टीचा। या रावेर मतदारसंघातून मी निवडून येईल आणि बहीण मायावतींचे मी पंतप्रधान बनण्यासाठी माझ्याकडनं एक ओटाचं एक मोलाचं वोट बाबासाहेबांनी जे दिलेलं आहे ते वोट मी जाहीर करून बहीण मायावतींना पंतप्रधान बनवेल। यांची बहीण बनायची मिळाल। आता राहिला मुद्दा, मी ज्या मुद्द्यासाठी इथे आलेलो आहे तो मुद्दा म्हणजे आता मी काय सांगणार, ही भारताची संविधान, भारताचं संविधान हाच माझा मेन आयडिओलॉजी आहे, हाच माझ्या पक्षाची मुद्दा आहे। ज्या भारताची आयडिओलॉजी आहे, जे संविधान आहे, ज्या संविधानासोबत हे सर्वच खेळ होत आहे, त्या संविधानाच्या आळ घेऊन की प्रोग्रेसचे जे हे खेळ करत आहे गव्हर्मेंट ते रोखण्यासाठी मी तुमच्या सर्वांना शिक्षण क्षेत्रामध्ये तरक्की करण्यासाठी जे पेपर फुटत आहे आमच्या मुलांना, ते पेपर फुटले नाही पाहिजे त्याच्यासाठी माझ्या मुलांसाठी जे क्षेत्र मी तयार करणार आहे तो एक मुद्दा, जे कृषीचा मुद्दा आहे, कृषीसाठी न्याय देण्यासाठी सर्वसामान्य जे शेतकऱ्यांना न्याय देण्याचा, त्यांना जेवढा सोन्याचा भाव आहे तेवढाच भाव त्यांना मी कापसाचा देणार आहे, एवढी माझी आयडिओलॉजी आहे। जी महिलांना या महाराष्ट्रामध्ये जो त्रास होत आहे, आम्ही बघा की परिचारिकांचे मोर्चे, आम्ही बघा की जे अंगणवाडीचे मोर्चे, आम्ही बघा हे ग्रामसेविकांचे मोर्चे, हे किती मोर्चे निघून राहिलेले, यांना न्याय देऊन राहिले। मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे जरांगे पाटलांनी मांडला, तो प्रश्न मला आवडलेला आहे। मी त्यांच्या पाठीशी निवडून आलेले खंबीरपणे उभे राहणार आहे। त्यांना मी 10% आरक्षण 25% कसं जाईल यासाठी मी लढा देणार आहे, त्यांच्या खांद्याला खांदा। तो एक प्रश्न मला जिवंत वाटतो आहे। जो प्रश्न आज नद्यांचे प्रश्न जे इथे पडलेले आहे, तुमचे तापीची नदी बघा, या खेड्यांचे प्रश्न, हे जे नदी तुम्ही जागोजागी धरणं बांधून जे ओसाण पाडून टाकलेलं आहे, त्या नदीचे पात्र मी मोठे करणार आहे। म्हणजे नदीचे पात्र मोठे करून माझ्या शेतकऱ्यांचं उत्पन्न मी वाढवणार। जे कृषी क्षेत्रात जे फवारणी मारत आहे, जे फवारणी मारून माझं आयुष्य धोक्यात टाकण्यात आहे, अंगुराच्या पाय या कांद्यांचे आयात निर्यात करून जे राहिलेले गव्हर्नमेंट खोटी आयात करून नाशिकवाले लोक माझे उपाशी मारत आहे। या माझ्या बहन बांधवांना तुम्ही लक्षात ठेवा की कांदा कुठून आयात होऊन राहिला, निर्यात होऊन राहिलेला आहे, मग माझ्या देशातला कांदा का बरं निर्यात होऊन नाही राहिलेला, हा वेगळा प्रश्न माझ्या अंगूरवाल्या बांधवांना। तो जेव्हा निसर्गाची दुर्दृष्टी होते तेव्हा त्यांना खरोखर भरपाई का बरं देण्यात येत नाही, त्यांच्याकडे का बरं दुर्लक्ष करत आहात, तो एक मोठा प्रश्न माझा। 3 मंत्री आहेत, 3 मंत्रीची ताकद भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहे त्यांच्या पाठीशी आहे। त्यानंतर एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, एक मोठं ते आव्हान तुम्हाला उभं करू शकतात। त्याचप्रमाणे श्रीराम पाटील देखील रावेर लोकसभेतून उमेदवारी करतायत, एक आव्हान कसं पेलणार, दिग्गज पक्षांचं हे आव्हान असणार आहे आपल्या पाठीशी काय? हा जो पक्ष उभा जो केलेला आहे, मान्य बाबासाहेबांनी जी घटना लिहिली आहे, हजारो आव्हान पेलून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे। गरिबा घरच्या मुलांनी शिक्षण क्षेत्रात आमच्यासारख्यांनी मोठे झालेले आहे। आता हजारो असे तुम्हाला पुढे स्पीड ब्रेकर येतील आयुष्यात, याला पार करूनच तुम्हाला आयुष्यात पुढे जावं लागेल आहे। हे माझे 2 छोटे मोठे, मला तर काही जास्त मोठे स्पीड ब्रेकर वाटत नाही, तुम्ही म्हणता ते मोठे आहेत, पण माझ्यासमोर जनतेचा सपोर्ट आहे, माझ्यासमोर रावेर मतदारसंघातल्या जनता, सर्व जनता वोटर जे माझे आहे त्यांचा मला सपोर्ट आहे, ते मला या स्पीड ब्रेकरमधून पार करून नेतील। आणि हे जे आहे हे कुठल्याही पक्षात कोणी उडी मारू द्या, या घरातून त्या घरात जाऊ द्या, हे तुम्हाला आयडिओलॉजी महाराष्ट्राला दिसून आलेली आहे। हे स्वार्थापायीचे राजकारण चालू आहे, हे स्वार्थाचं राजकारण सगळ्या जनतेला दिसून आलेलं आहे। कोणी कोणत्याही पक्षात जाऊ द्या, का बरं आता भाऊ तिकडे गेले लक्षात येत नाही का बरं मग आपल्या मुलीला तिकडे राष्ट्रवादी ठेवलं हे लक्षात येत नाही का बरं भाऊंना यांना तुतारीचं जे 2 वर्ष 2-4-8 दिवसा पहिले बीजेपी का बरं तुतारीचं तिकीट दिलं हे लक्षात येत नाही का? कोणाला कुठून उठून राहिले कुठे? ते सच्चे माझे वोटर निष्ठावान जे माझे बंधू आणि भगिनींना वोटवाले आहे, खरोखर विचारपूर्वक वोट मारा।
बाबासाहेबांनी तुम्हाला स्वातंत्र्य दिले, तो स्वातंत्र्याचा खरोखर मला विचार करून हात जोडून विनंती आहे मला तुम्हाला, आम्हाला फक्त पक्ष जातीभेद या गोष्टी सोडून द्या. एक खरा माणूस जर असेल त्याच माध्यमाने मला वोट मारा. आणि हे जे